श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वार्षिक आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर. जिल्ह्यात शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रिया सुरू. जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून यंत्रमागावर विणलेल्या साड्यांचं वितरण सुरू होणार. जिल्ह्यात 84,600 घरकुलांना मंजुरी आणि मागेल त्याला सौर कृषी पंप प्रदान करण्याची योजना सुरू. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी कार्यक्रम आराखडा राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यात आला. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 40 कोटींच्या वाढीव निधीची मागणी केली. मंत्री पाटील म्हणाले की 5 वर्षांपासून या जळगाव जिल्ह्याने 100% निधीचा वेळेत वापर करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यामुळे अधिक निधी मिळाल्यास आदिवासी भागातील विकास कामे अधिक वेगाने पूर्ण करता येतील. राज्यस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके हे होते. आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयात एखाद्या विभागामध्ये काम आहे आणि त्यासाठी तुम्हाला सुट्टी टाकून जावे लागते, वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागतात, तरी देखील ते काम वेळेवर होईलच याची शाश्वती नसते. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांच्या या सर्व कामांसाठी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता नागरिकांना त्यांच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येण्याची गरज नाही, घेलपाट्या घालायची गरज नाही. ते घर बसल्या जागी त्यांच्या कार्यालयातून, त्यांच्या शेतातून वा कुठून पण या कार्यालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती, लिंक वरती कॉल करून जिल्हाधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधू शकणार आहे. हा राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम असल्याची बोलबाला सगळीकडे होत आहे. जळगाव जिल्ह्यात मार्च दरम्यान उन्हाळ्याचे चटके जाणवण्यास सुरुवात होते, परंतु यावर्षी जानेवारी पासूनच हवामानात मोठे बदल झाले आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता अधिक जाणवण्यास सुरुवात झाली असून कमाल तापमान 34 ते 35 डिग्री तर कमाल 10 अंशापर्यंत वाढ झाली आहे. संशोधन करण्यामागचा हेतू समाजाच्या उन्नतीसाठी असून संशोधकांनी समर्पित होऊन संशोधन कार्य केले पाहिजे, जेणेकरून संशोधनातून सर्वसामान्य जनतेचे हित वर्धित असे झाले पाहिजे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे केले. गणितशास्त्र प्रयोगशाळेतर्फे गणित आणि संख्याशास्त्रावरील नवीन प्रवाह या विषयावरील 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. मंचावर कुलगुरू प्राध्यापक VL माहेश्वरी, प्रथम कुलगुरू डॉक्टर NK ठाकरे, माजी कुलगुरू डॉक्टर KB पाटील, कुलगुरू प्राध्यापक ST इंगळे आणि किशोर पवार हे उपस्थित होते. जळगाव रेल्वे मंडळाने जानेवारीमध्ये 131 कोटी 90 लाखांचा महसूल मिळवला आहे. मंडळाने महसुलाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय वाढ अशी दर्शवलेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 3% अधिक महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. जळगाव बांधकाम व्यावसायिकांची राज्यस्तरीय शिखर संघटना क्रेडाई या क्रेडाईच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी जळगाव येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिश शाह यांची निवड करण्यात आली आहे. दातृत्व असलेल्या व्यक्तींनी सांस्कृतिक चळवळ जोपासावी, कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील उत्कृष्ट कलाविष्कार आयोजित ओबनॉल फाउंडेशन प्रायोजित देवीदास गोविंद फालक स्मृती 15व्या खानदेश नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. केंद्र शासनातर्फे शेतकरी ओळखपत्र अर्थात अॅग्रिस्टेक नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यातून आतापर्यंत 2,31,892 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्याद्वारे या शेतकऱ्यांना शेतकरी विशेष ओळखपत्र क्रमांक अॅग्रिस्टेक फार्मर ID देखील मिळाला आहे. कर्करोग दिनानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कॅन्सर वॉरियर म्हणून उत्तर महाराष्ट्रातून जळगाव येथील डॉक्टर निलेश चांडक यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कुरिअर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय टपाल विभागाने माहिती तंत्रज्ञान विभागाची कास धरत आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून घरोघरी पत्र पोहोचवणाऱ्या पोस्टमनला आता मात्र हायटेक बनवलं आहे. यापूर्वी पोस्टमन ऍप दिलं, आता पोस्टमन यांच्या घरोघरी पत्र वाटपासाठी रोजची होणारी पायपीट आता थांबणार आहे. कारण 40 गाव टपाल कार्यालयातील पोस्टमन यांना पहिली पर्यावरणपूरक ई सायकल देण्यात आली. राज्यात विजेची समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांना पुरेसा पुरवठा होत नसल्याने अघोषित भारनियमाला सामोरे जावे लागते. रात्री बेरात्री वीज पंप चालवून पिकांना पाणी द्यावे लागते. यावर उपाय म्हणून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंमलात आली आणि यात जळगाव जिल्ह्यात 8,000हून अधिक शेतकऱ्यांनी हा शाश्वत पर्याय निवडला असून आपल्या शेतात शासनाच्या योजनेतून सौर कृषी पंप बसवून घेतले आहेत. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव. याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.